मित्रांनो, डिसेंबर महिना पूर्ण झालेला आहे, नवीन वर्ष सुद्धा चालू झालेला आहे. पण डिसेंबरचे दिनविशेष सुद्धा अत्यंत महत्त्वाचे आहे. परीक्षेला आपल्या दिनविशेषला हमखास एखादा प्रश्न विचारला जाऊ शकतो. राष्ट्रीय असेल किंवा आंतरराष्ट्रीय असेल. आपण थोडक्यात बघूया. पण यावेळी काहीतरी वेगळं आहे. वेगळं काय बघा, तर दिनविशेष आपण ट्रिक केलेली आहे. लक्षात ठेवायचं मित्रांनो, काय काय वेळा जे सलग दिवस असतात ते आपण वैयक्तिक वेगळे पाठ करण्यापेक्षा आपण ते ट्रिक मध्ये आणू शकतो. म्हणजे काय, समजा 22 डिसेंबर, 23 डिसेंबर, 24 आणि 25 असे डिसेंबरचे 4 सलग दिवस असतील. तुम्हाला मी टेक्निक सांगतो. टेक्निक काय बघायचं, तर 22 डिसेंबर आपण काय साजरा करतो, राष्ट्रीय गणित दिवस. जो थोर आपले गणितज्ञ कोण, भारतीय गणितज्ञ रामानुजन यांचा जन्मदिन आहे 22 डिसेंबरला. 23 डिसेंबरला कोण आहेत, राष्ट्रीय किसान दिन साजरा करतात का, तर माजी पंतप्रधान चौधरी चरण सिंग यांचा जन्मदिवस आहे, चरण सिंग. त्यानंतर 24 डिसेंबर राष्ट्रीय ग्राहक दिवस. बरं, ग्राहक दिवस का, तर लक्षात ठेवायचं मित्रांनो, डिसेंबर 24 लाच 1986 मध्ये ग्राहक संरक्षण कायद्याला मान्यता मिळाली होती. लक्षात ठेवायचं. त्यानंतर 25 डिसेंबर भारताचे थोर पंतप्रधान राष्ट्रीय सुशासन दिवस साजरा केला जातो. त्याचं नाव आहे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी. आता लक्ष द्या, 22, 23, 24 आणि 25 बरोबर, हे सर्व आपण दिवस साजरे करतो. जर मी यातला एक एक दिवस काढला, म्हणजे कोणता, गणित असेल, किसान असेल, ग्राहक असेल आणि सुशासन असेल, तर प्रत्येकाचं मी नाव इंग्लिश मध्ये केलं बघा. सुरुवातीला गणिताचं काय आहे, जी आहे. किसानचं काय आहे, तर के आहे. ग्राहकचं काय आहे, तर जी आहे. आणि पुन्हा सुशासनचं काय आहे, तर एस आहे. म्हणजे आपण काय म्हणतो, जीके जीएस. आता हे आपला विषय आहेतच ना प्रत्येक परीक्षेला, पण जीएस जीके करू नका, जीके जीएस लक्षात ठेवा. जीके जीएस म्हणजेच काय, तर गणित, किसान, ग्राहक आणि सुशासन. आता लक्षात द्या मित्रांनो, तुमच्यासाठी अजून एक माझा प्रश्न आहे. यापूर्वी सुद्धा म्हणजे 21 डिसेंबर असेल, यापूर्वी 21 डिसेंबर असेल आणि 26 डिसेंबर असेल, तर आपण हे सुद्धा 2 दिवस अत्यंत मोठ्याने साजरे करतो. मला दोन्ही दिवस कमेंटला टाकू शकता. 21 डिसेंबर आपण आंतरराष्ट्रीय दिवस साजरा करतो आणि 26 डिसेंबर आपण फक्त देशामध्ये साजरा करतो. दोघांचे नाव कमेंट टाका. व्हिडिओ आवडला असल्यास, ट्रिक आवडली असल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. जय हिंद.